आज मार्गशीर्षातला गुरुवार म्हणजे तसा लक्ष्मी व्रताचा आणि कथेतल्या श्यामबालेचा दिवस. तसाच आज आमच्या श्यामबालेचाही दिवस आहे, म्हणजे माझ्या आईचा. आमची मोन्या म्हणजे माझी बहीण माझ्या आईला लाडाने श्यामबाला म्हणते, कारण तिचं नाव श्यामल आहे आणि तसा तिचा जन्मवार पण नेमका गुरुवारच आहे. हा तारीखवाराचा योग 50व्या वर्षी पुन्हा जुळून आलाय म्हणायचा. होय, आज माझ्या श्यामबालेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आज तिचा जन्मदिवस. वय वर्ष 50, पण अजूनही आमच्यापेक्षा जास्त कामाचा, नवीन नवीन काहीतरी शिकण्याचा उत्साह मात्र अगदी 20 वर्षांच्या तरुणीसारखा. एक सांगू, हे गुरुवार दरवर्षी सुरू होतात. तेव्हा मनात पूजा करताना एकदा तरी देवाला आवर्जून सांगणं होतं माझं, विचारणं होतं. कथेतल्या श्यामबालेसारखंच गेली कित्येक वर्ष अविरत, न थकता, न चुकता, श्रद्धेनं, भक्तिभावानं माझ्या आईनंही लक्ष्मी व्रत केले. कधी उतली नाही, मातली नाही, लक्ष्मी व्रताचा घेतला वसा टाकला नाही. मग लक्ष्मी माते, का नाही तिच्या आयुष्यातला, संसारातला खडतर प्रवास अजूनही संपला? श्यामबालेसारखी तीही तिच्या संसारात आर्थिक बाजूने पूर्णपणे सुखी का नाही झाली ग? उत्तर नाही मिळालं मला. पण आज एवढं मात्र कळतंय, तिच्या नशिबी कष्ट, यातना, खडतर प्रवास जरी असला तरी या सगळ्यातून पार पडण्याचं, सगळ्या संकटांना हसत मुखानं सामोरं जाण्याचं धैर्य, ती ताकद, हेच देवाच्या कृपेने, भक्तिभावाने तिने केलेल्या पूजेचं फळ असावं. माझी आई म्हणून कौतुकानं नाही पण सगळ्या बायकांनी तिच्याकडून खूप काही शिकावं, अशीच आहे माझी माय. तिला आमच्या गावात सगळे श्यामलमाय म्हणून ओळखतात. एका प्रतिष्ठित घरातली सून आणि त्यात घरातली धाकटी सून म्हणून पार पाडायची प्रत्येक जबाबदारी तिनं खूप प्रामाणिकपणे पार पाडली. सासू सासरे, ननंदा सगळ्याच मोठ्यांचा मान राखला. सासू सासऱ्यांच्या माघारीही ननंदांना माहेरची उणीव भासू नये म्हणून जमेल ते सगळ्यांचं अगदी मायेनं करणारी, घरातली, गावातली, पाहुण्यातली सगळी नाती जोडून ठेवणारी, जपणारी माझी माय. तिच्या माहेरी 5 भावंडात ती सगळ्यात मोठी बहीण, सगळ्यांची अक्का, आई अप्पांची हौसा. लहान वयातच 10वी नंतर लगेचच संसाराला लागलेली ती. पण इतक्या कमी काळात सुद्धा भावंडांवर तिनं इतका जीव लावला की आजही तिच्या सगळ्या छोट्या बहिणी तिला अगदी आईसारखंच मानतात. हे इतकं शहाणपण, समजूतदारपणा कुठून आला असेल तिच्यात, याचं मला भारी कौतुक वाटतं. माझ्या परीवर म्हणजे तिच्या नातीवर जीव ओवाळून टाकणारी, माझ्या सासरच्या सगळ्यांचीच अगत्यानं चौकशी करणारी, जावयालाही स्वतःच्या मुलासारखं समजणारी माझी माय. मोठ्यांशी आदरानं, छोट्यांशी लाडानं, समवयस्क लोकांशी हसत खेळत समजूतदारपणानं वावरणारी आणि वेळ प्रसंगी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करताना कठोरपणे वागणारी, कडक शिस्तीची माझी माय. पदरात सारी सुख असतानाही साऊन पाऊन वागणारी आणि घराच्या पडत्या काळात तोच पदर खोचून धाडसाने घराबाहेर पडणारी माझी माय. सगळ्या दुःखानं खचलीच जरी कधी तर धडाधडा रडून मोकळे होणारी, राग सहन नाही झाला, कुठल्याही एका क्षणाला सहनशीलतेचा बाण फुटला तर भांडून मन मोकळं करणारी माझी माय. जिद्दीची, संयमाची, सहनशीलतेची, त्यागाची जणू जिवंत मूर्तीच. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
चढ उतार बघूनही आज या वयातही तिच्या चेहऱ्यावरचं खरेपणाचं जे तेज आहे ना, ते अगदी कुणालाही लाजवेल असंच आहे. आमची आई म्हणून आम्हा 3 मुलांना घडवण्यात तिनं खरं तर कसलीच कसर सोडली नाही. माझ्या मुलांनी काहीतरी खूप मोठं चांगलं करून दाखवावं असं स्वप्न बघणारी माझी माय. आणि ही सगळी नाती सोडून तिच्या आयुष्य जगण्याचं तिच्या सगळ्यात जवळचं नातं म्हणजे पती पत्नीचं. आजकाल नवरा बायकोचं प्रेम म्हणजे जवळीकता, सोबत फिरणं, सेलिब्रेशन्स, गिफ्ट्स आणि बऱ्याच गोष्टी. पण अशा कसल्याच गोष्टींची अपेक्षा न करता फक्त प्रेमानं ओथंबलेली तिच्या नजरेतली नवऱ्यासाठीची ओढ, हे तिचं आणखी एक गोड रूप. जेव्हा जेव्हा वेळ पप्पांसाठी काहीतरी करण्याची येते, तेव्हा सारी जग दुनिया एका बाजूला जाते आणि तिच्यासाठी फक्त पप्पाच सर्वस्व असतात. सगळ्या गोष्टी त्यांना आवडतात तशा आणि फक्त त्यांच्यासाठी. आम्हाला कळतंय असं पप्पांना काय हवं नको ते आवडीनं आणि तत्परतेनं बघणारी आईच आम्ही पाहिली. सकाळी उठल्यापासून त्यांना लागेल ते बघणारी, त्यांच्या आवडीचं जेवण, त्यांच्या कपड्यांना इस्त्री, वेळेत सगळ्या गोष्टी, औषधं, रात्री न चुकता त्यांच्या डोक्याला आणि पायाला तेल लावणं, हा जणू आम्ही लहान असताना तिचा पाहिलेला नित्यक्रमच होता. आजही त्यांच्या वाढदिवशी त्यांना गोड आवडतं म्हणून सकाळी सकाळी आवडीनं शिरा करणारी, त्यांच्यासोबत जेवायला वाट बघणारी, त्यांच्या नुसत्या आसपास असण्यानं खुश असणारी, लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही नवऱ्यासाठीची तीव्र ओढ असणारी पतिनिष्ठ माझी माय. तिला केव्हाही बघा, ती प्रसन्न आणि उत्साही असते. तिच्या चेहऱ्याकडे बघून तिनं तिच्या काळजात किती साऱ्या वेदनांना लपवून ठेवलंय याचा थांग पत्ताही तुम्हाला लागणार नाही. पण या सगळ्यात आमच्या पप्पांची तिला खूपच साथ मिळाली हे नक्की. अशी 1 ना 2 तिच्या व्यक्तिमत्वाची कितीतरी रूपं मी न थकता सांगू शकते. अशा माझ्या आईसाठी आजच्या दिवशी तिचं सगळं आयुष्य आरोग्यपूर्ण, सुखी, समाधानी, आनंदानं आणि तिच्या सगळ्या नात्यांनी भरलेलं असावं, हीच देवाकडं प्रार्थना करते. त्यांचा संसार सुखाचा, प्रेमानं भरलेला असावा अशी मनापासून मागणी करते देवाकडं. जन्मदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा माई. लव यू.